सोलापूर शहरात मी प्रथमतः महाराजांकडे नोकरी संदर्भात आणि विवाह संदर्भात आलो होतो. नंतर महाराजांकडून मी आशीर्वाद घेतल्यानंतर मी भक्तिभावाने मनाभावाने पारायण वाऱ्या सगळे पाठपूजा सगळं करत राहिलोय. आणि बाकीच्या ठिकाणी देवधर्म पण केले, पण तिथं मला काही अनुभव आला नाही. पण इथं आल्यानंतर मला प्रथमतः माझ्या विवाहाचाच मला अनुभव आलेला आहे. मी मुलगी पाहण्यासाठी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावी जात होतो, पण काही अडचणीमुळे मला अजून विवाह होत नव्हता. नंतर परत आलो महाराजांना प्रश्न केला, परत दर्शन घेतलं, वाऱ्या ते कंटिन्यू सुरूच ठेवलं. मग नंतर महाराजांनी दर्शन दिलं आणि त्याच्यानंतर असं घडलं की मला जी मुलगी मिळाली ती प्रॉपर म्हणजे माझ्या शहरातच मिळाली. आणि विशेष म्हणजे माझ्या घरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरच मला माझी म्हणजे पत्नी मुलगी मिळाली. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की दत्तांचा वार म्हणजे गुरुवार दिवशीच मी मुलगी पाहायला गेलो साधारण 10:30-11च्या दरम्यान. आणि मुलगी पाहून आम्ही नुकतंच घरी येऊन पोहोचलो तर पाहुण्यांचा निरोप आला की आम्ही लगेच तुमचं घर बघायला येणार आहे. मग ते सुद्धा लगेच 1 तासभरात आमचं घर बघण्यासाठी आले आणि त्यालाही घर पसंत पडलं. आणि काही वेळानंतर त्यांचाही फोन आला की आम्हाला सगळं पसंत आहे, त्यामुळे आम्ही पुढचे सुपारी फोडणं एंगेजमेंट करणं आणि 17 नोव्हेंबरला माझा विवाह संपन्न झाला. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर आपण जर भक्तिभावाने सगळं येणं जाणं पाठपूजा वाऱ्या वगैरे सगळं केलं तर नक्कीच माझ्यासारखा जयस तुम्हाला सुद्धा मिळून जाईल अशी विचारणे प्रार्थना करतोय. आणि माझं हे अनुभव इथं मी थांबवतोय. धन्यवाद.